नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. काँग्रेस, तृणमूल, सपा, राजदसह 22 विरोधी पक्षांचे नेते एकत्र. इंडिया आघाडी जाणार न्याय दरबारी. SIR मतांच्या लुटीबाबत सरन्यायाधीशांना लिहिणार पत्र. नीट CBSE प्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी. दर 2 महिन्यांनी बैठक घेणार, सर्वपक्षीय बैठकीची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नवा महाविक्रम. पंडित जवाहरलाल नेहरूंना टाकलं मागे. तिसऱ्या कार्यकाळालाही 2 वर्ष पूर्ण. कॉक्रोच जनता पार्टीत दिल्लीनंतर पुण्यातही एल्गार करणार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणार. घरगुती LPG गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय. उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरून 4 पर्यंत घटवली. जेजेमध्ये मनुष्यबळाचा तुटवडा कायम. नातेवाईक स्वतः स्ट्रेचर ढकलत नेतात. कंत्राटी कामगारांची संख्याही पडते अपुरी. नियमित भरतीची आग्रही मागणी. विमान प्रवाशांच्या संख्येत 19% वाढ. उन्हाळी सुट्ट्या आणि पर्यटनाच्या हंगामामुळे मे महिन्यात पुणे विमानतळावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक. पुणे विमानतळानं मे महिन्यात पहिल्यांदाच केला 10 लाख प्रवाशांचा टप्पा पार. धाराशिवच्या प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हॉटेलमधील बिर्याणीत आढळलं झुरळ निघाल्यानं तक्रार केल्यानंतर ग्राहकाला हॉटेल मालक आणि कर्मचाऱ्यांनी दमदाटी केल्याचा आरोप. लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरामध्ये रेल्वेच्या धडकेत 70 वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा, पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थिनीला त्रास देणाऱ्या युवकावर पोलिसांची कारवाई. सोशल मीडियावर बदनामीची धमकी. दामिनी पथकाची तत्पर कारवाई. भिवंडीतील अजयनगर परिसरात धावत्या दुचाकीने घेतला पेट. आगीत संपूर्ण दुचाकी जळून खाक. आगीचं नेमकं कारण मात्र अस्पष्ट. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.